नमस्कार मित्रांनो, हे बघा आपल्या काळा कोंबडीने पिल्ले काढलेली आहेत. आजपासून सुरुवात झाली पिल्ले काढण्यासाठी. बघा माझ्या अंदाजाने 2-3 काढलेच तिला. 3 पिल्ले काढलेली आहेत. बघा आजच काढली आणि आत्ताच काढलेली आहे. नुसतं आत्ताच काढून टाकली आहे. हे बघा 1 आणि हे 2 आणखी. तसं हिला त्रास तर द्यायला नाही पाहिजे, आपण त्रास देत नाही आहे. फक्त हे जे टक्कर आहेत अंड्याचे हे काढून बाजूला फेकणार आहोत आणि बघूया कोणत्या कलरची पिल्ले निघणार आहेत. भरपूर अशी पिल्ले निघत आहेत आणि हे बघा हे तिसरं. हे बघा 3 अंडी निघालेले आहेत आणि पिल्लं बघू शकता तुम्ही. आत्ताच पिल्ले निघालेली आहे जस्ट. हे बघा ओलच पिल्लू आहे आणि काळ्या कलरचं पिल्लू आहे. याच्या मानेच्या खालचे केस पांढरे आहेत आणि पिल्लू काळा आहे. आणखीन पण पिल्ले आहेत. हे बघा हे भुरकट दिसत आहे, भुरक्या कलरचं काळसर आहे. आता हिच्या खाली जेवढे पण अंडे आहेत ना हे काळ्या कोंबडीचेच आहेत. म्हणजे आपल्या फार्मवर जेवढ्या व्हाईट काळ्या कोंबड्या आहेत ना त्या कोंबडीचेच हिच्या खाली अंडे ठेवलेले आहेत. आणि बघूया आता आज एका दिवशी 5-6 निघतील अंडे एकाच दिवशी. आजचा हिचा तसा 19वा 20वा दिवस तर नाही आहे, पण 19वा 18वा दिवस आहे हिचा. आणि या कोंबडीच्या खालची जी कोंबडी आहे आपली ही वाली, तर या कोंबडीने पण काढलेच असतील, कारण की अजून नाही फुटलेलं आहे मला. टाईम आहे हिला, 4-5 दिवस वेळ आहे अजून. ही 4-5 दिवसात हिचे पिल्ले काढणार आहे. तर बघू शकता तुम्ही. हे बघा दिसलं हे इथं बारीक असं अंड फुटायला सुरुवात झालेली आहे. त्रास वगैरे आपण काहीच नाही देणार आहोत कोंबडीला, कारण की आतमध्ये एक मला दबलेलं अंड दिसलेलं आहे. हे बघा कसं पिल्लू बाहेर निघते तुम्ही. हे बघा नुकतंच आता एक तर लाईव्ह आपल्याला दिसत आहे, म्हणजे आता नुकतंच हे पिल्लू बाहेर निघणार आहे. पण कोंबडी हे अंडं बाहेर नाही दिसू देणार आपल्याला. हे बघा कसे आतमध्ये गेली. आता निघणार आहे, ते निघाल्यावर दिसणारच आहे आपल्याला. भुरक्या कलरचं आहे.